आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही जे जे बनवायला सांगितले होते पदार्थ ते सगळे मी बनवले. वाव, हे सगळं यमी दिसतंय. माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलं बघून. सई, खरं सांगू का, आम्हाला वाटलंच नव्हतं तू हे सगळं इतकं छान करशील म्हणून. मॅडम, तुम्हाला नूडल्स आवडतात ना? मी नूडल्स पण बनवलेत. भैरवी, खरंच तुझ्या सुनेवर आम्ही इम्प्रेस झालो. तुम्ही आधी खाऊन तर बघा, मग सांगा कसं झालंय जेवण. प्लीज हॅव सी. या बसा. वाव, अप्रतिम, कमालच आहे. टू गुड. सई, आता मन भरून हसून घे. उद्यापासून तुझे रडायचे दिवस सुरू. पॉकेटवाल्या बाईने तर कामालाच लावले. दिवस म्हणू नको, रात्र म्हणू नको, कधी बोलवायचं. ही काय वेळ आहे भेटायला बोलवायची? काय करणार, आपल्याच पोरीने शेण खाल्लं, माती खाल्ली म्हणून हात दगडाखाली सापडलेत ना. बोलवलंय आपल्या इथे, केलंय रस्त्यावर उभं. तशी काही नोकरच आहे मी हिच्या बापाची. महत्वाचं काम होतं म्हणून यावेळेस बोलवलं तुला. हरकत नाही, तुम्ही कधी बोलवा ना मॅडम, मी हजर असेन. बोला ना, काय काम होतं? विक्रमची माहिती शोधून काढली. आता सकाळीच तर सांगितलं तुम्ही मॅडम. इतक्या लवकर कशी मिळेल ना माहिती? एक दोन दिवस द्या मला. फक्कड खडा माहिती काढते की नाही बघा. मला माहित होतं तुझ्याच्याने काही होणार नाही, म्हणून मी माझे सोर्सेस कामाला लावले. विक्रम, बघितलंस, म्हणाले होते ना तुला, मला जे हवं असतं ते जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी मी बरोबर शोधून काढले. मला आता विक्रमशी महत्वाचं बोलायचंय. तू इथेच थांब. विक्रम, काम. विक्रम, माझी तुझ्याकडून काय अपेक्षा आहे हे मी तुला आधीच सांगितलंय. हो मॅडम, कसं आहे ना, या अख्ख्या जगात माझा जर कोणावर विश्वास आहे ना तर फक्त मी. मॅडम, तुम्हाला भेटलो ना, मग मला असं वाटलं की तुमच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. गुड. आपली ही पार्टनरशिप जर का सक्सेसफुल झाली आणि तुझं काम करण्यात जर का तू सक्सेस झालास तर माझ्या एवढी खुशबाई दुसरी कोणी नसेल. आय विल बी मोर हॅपी. अरे बाप रे, काही तासातच शोधून काढलं हिने याला. ही बॉबकटवाली बाई ना दिसते त्यापेक्षा खूप डेंजर आहे.
ही काही सईला त्या घरातनं बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. मला सईला देवांच्या आयुष्यातून दूर करायचं, रादर आमच्या घरापासून तिला खूप लांब पाठवायचं. जागीरदार नाव लावण्याची लायकी नाही तिची. तू ना तिला इतकं लांब घेऊन जा ना की ती परत कधीच देवांशच्या आणि आमच्या आयुष्यात यायला नको. डील? डील. तुमचं काम नक्की होईल मॅडम. गुड. उद्या आल्यावर तुला काय करायचंय हे माहिती आहे. आय होप मी सांगितलंय ते सगळं कळलंय तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल ग गाडीत बस. गाडीत बस. भैरवी मॅडम, तुम्हाला वाटतं की तुम्हीच हुशार आहात, पण नाही. तुमच्याहून जास्त हुशार मी आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही माझ्या मदतीने सईला तुमच्या आयुष्यातून दूर करताय, पण नाही. खरं तर मी तुमच्या मदतीने सईला माझ्या आयुष्यात माझ्या जवळ आणतोय. तुमच्या आयुष्यात विलन कोण आहे? तर सई. आणि माझ्या आयुष्यात विलन आहे तुमचा मुलगा देवांश जहागीरदार. त्याची हिंमत कशी झाली? त्याला वाटलं तरी कसं की सई त्याची आहे. सई फक्त माझी आहे. सईवर फक्त माझाच अधिकार आहे. सई तू काही काळजी करू नको. मी आलोय ना, आता मी बरोबर तुला माझ्या आयुष्यात माझ्या जवळ घेऊन येईल. काय ग, तू मला विसरलीस, माझा आवाज विसरलीस, पण मी तुला कधीही विसरणार नाही ना. मी तुला कधी मला विसरू देईन.